आपण पाहत आहात @20 न्यूज। सुरुवातीला पाहूया आजच्या हेडलाईन्स। आता वेरूळ अजिंठा महोत्सवात खंड पडणार नाही, जिल्हाधिकारी अस्तिकुमार पांडेंनी दिली ग्वाही। 2, 3, 4 फेब्रुवारीला आयोजन। ईव्हीएम हटावसाठी विविध संघटना आक्रमक, संविधान संवर्धन समिती प्रत्येक मतदारसंघात जास्तीचे उमेदवार उभे करणार। ईपीएफसाठी कर्मचाऱ्यांचा प्रोव्हिडंट फंड कार्यालयावर मोर्चा। आणि जिजाऊ जयंतीनिमित्त शहरात भव्य वाहन रॅली। आपल्या ऐतिहासिक शहराच्या पर्यटन वाढीसाठी आयोजित करण्यात येत असलेला वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव यावर्षी 2, 3 आणि 4 फेब्रुवारीला होत आहे। पहिल्यांदाच पूर्वरंग आणि उत्तररंग अशा 2 सत्रात होणाऱ्या या महोत्सवाची रूपरेषा आज जिल्हाधिकारी अस्तिकुमार पांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली। यावेळी मनपा आयुक्त जी श्रीकांत, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, जिल्हा परिषदेचे सीईओ विकास मीना तसेच या महोत्सवाला सुरुवातीपासून हातभार लावलेले पुणे येथील आयुक्त दिलीप शिंदे यांची उपस्थिती होती। तुम्ही एक डेट फिक्स करा आणि त्या अनुषंगाने दरवर्षी आपण हे फेस्टिवल घेऊया। मागच्या वर्षी जे सर्वांनी प्रयत्न केले त्याचा परिणाम आपल्याला हे लाभला की राज्य शासनाने याला एक अधिकाऱ्यांची यादी इश्यू केला आणि अजिंठा वेरूळ इंटरनॅशनल महोत्सव तो जिआरचा एक अंग झाला आणि त्यानंतर त्यामध्ये जे काही ग्रांट होते ते पण निश्चित केली गेली। आता यावेळी कारण की मागची आपली एक परंपरा होती तो प्रवाहित झाली होती आणि हे खूप आवश्यक आहे शहरासाठी की जे चांगले काम जे परंपरा चांगली राहिलेली आहे ते आपल्याला जिवंत ठेवायचे आहे आणि त्याच्या प्रवाहित ठेवायचं आहे। यामध्ये जेव्हा या वर्षाबाबत चर्चा सुरू झाली की यावर्ष अजिंठा वेरूळ इंटरनॅशनल महोत्सवाबाबत काय नियोजन केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, तर मागच्या प्रमाणे आपले दिलीप शिंदे सर आमचे सोबत नेहमीच होते। स्टार्टिंग पासून त्यांनी आमचं मार्गदर्शन केलं आणि त्या समितीची जी विविध समिती होती ते गठीत गेली, त्याच्या बैठका झाला, विविध असोसिएशन जी आपली होती त्याचे सोबत आपण कन्सल्टेशन केला आणि त्यानंतर मनपा आयुक्त महोदय आमचे एक जे कारण की हे एक इन्स्टिट्यूशनल सिस्टम सेटअप झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे दरवर्षी हे जे अजिंठा वेरूळ इंटरनॅशनल महोत्सवाची परंपरा आहे ते प्रवाहित राहील। व्यक्ती ओरिएंटेड या व्यक्ती डिपेंडेंट हे इंटरनॅशनल फेस्टिवल नाही राहिला पाहिजे। मनपा आयुक्त श्रीकांत सरांसोबत जेव्हा चर्चा झाली तो आम्ही दोघेही या कन्क्लुजनवर पोहोचलो की यामध्ये मनपाचा पण एक सक्रिय सहभाग आवश्यक असला पाहिजे। त्याचप्रमाणे हे झालं की मनपा आयुक्त श्रीकांत सरांनी यावर्ष महानगरपालिकाचे बजेटमध्ये 1 कोटी रुपये या इंटरनॅशनल फेस्टिवलसाठी ठेवले आणि सुरुवात जेव्हा आपण हे नियोजन करतो तेव्हा आपल्याला विविध आर्टिस्टला ॲडव्हान्स द्यावं लागतात, बुकिंग करावं लागतात, होटल, ट्रान्सपोर्टेशन, एव्हरीथिंग, तर त्या तो निधी आपला आणि स्पॉन्सरशिप आपली नंतर गोळा होते। तर त्याच्यामुळे ज्या महानगरपालिकाने हे जे बजेटमध्ये निधीची तरतूद केलेली आहे त्याचा आपल्याला खूप उपयोग झाला। सीपी सरांसोबत जेव्हा आपली चर्चा झाली तो अगेन कारण विदाउट पोलीसचे बंदोबस्त, लॉ अँड ऑर्डरचे ॲश्युरन्स याच्याशिवाय हे शक्यच नाही आहे। तर बट सीपी सरांनी स्वतः उठवून उत्साहित होऊन मला प्रेरणा दिली की नाही तुम्ही करा आणि डोंट वरी, आय टेक केअर एव्हरीथिंग, जस्ट तुम्ही एक डेट फिक्स करा आणि आर्टिस्टचे बाबत जे नियोजन आहे ते करा। उर्वरित सर्व जे विषय आहेत ते आपला सिटी पोलीस सांभाळण्यामध्ये सक्षम आहे आणि यशस्वीरित्या। आणि बरेच वेळा पत्रकारांच्या मनामध्ये एक प्रश्न पडलेला असतो, ठीक आहे हा वर्षी गेला पुढच्या वर्षी गेलं तर मग पुढच्या वर्षी असे कसे चालू असणार। मग अजून जर जागतिक कोविड सारखं असे काही घडलं तर ते सर्वच ठिकाणी बंद असेल, परंतु आपल्या शहरामध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात, परंतु ते अजंता, एलोरा असतील आणि शहरामध्ये विविध भागाचं सुद्धा अजूनही त्यांना माहिती नाही आहे आणि
त्या माहिती होण्याकरिता आणि पर्यटन वाढीकरिता महानगरपालिकेने हा उपक्रम प्रत्येक वर्षी एक मॅन्डेटरी तरतूद आणि 1 करोड रुपये तरतूद ठेवण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि या अनुषंगाने यापुढे प्रत्येक वेळा यांचं स्पॉन्सर त्यांचे स्पॉन्सर्स असे आपण कारण बरेच वेळा पत्रकार मित्रांना मी सांगितले हा काही आमच्या नेहमीचा कामाचा भाग नाही, हा काही नाही केलं तर आम्हाला काही कोणी पनिशमेंट करणार नाही. परंतु आता आस्तिक कलेक्टर असताना त्यांनी सुरू केलं. आता मी कमिशनर म्हणून जॉईन झालो. आता हे एखादा उपक्रम आम्ही काम करत असताना आम्हाला पण थोडे विरंगुळा पाहिजे आणि तसेच लोकांना सुद्धा बरेच लोकांनी विविध ठिकाणी असे कलाकारांना घेऊन येतात, एक खाजगी स्वरूपाचा कार्यक्रम करतात. म्हणजे त्या खाजगीच्या कार्यक्रमामध्ये निमंत्रक वेगळं असतं, परंतु आपण काही असे कार्यक्रम आहेत त्यामध्ये कैलाश खेर असतील किंवा श्रेया घोषालला कदाचित बोलवणार आहे, परंतु जे बनविशी आहे किंवा इतर जे क्लासिकल ज्या काही गोष्टी आहेत त्या क्लासिकल गोष्टीला शासन म्हणून सरकार म्हणून आपणच त्याला वाव द्यायला पाहिजे. आणि कॉर्पोरेशन म्हणून एवढं मोठं कॉर्पोरेशन आहे, 17 लाख लोकसंख्या आणि अजून वाढत आहे. लोकांना सुद्धा एक विरंगुळा म्हणून ह्या एक गोष्टी होणे फार गरजेचं आहे. कारण आपल्या शहरामध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटक येतात, परंतु आंतरराष्ट्रीय दर्जाचा आम्ही यावर्षी प्रयत्न केला, परंतु ते आम्ही सफल नाही झालो. म्हणजे आपल्या भारताच्या क्लासिकल सोबतच एखादा आंतरराष्ट्रीय, कारण आंतरराष्ट्रीय रशियाची काही क्लासिकल गोष्टी असतील, स्पॅनिशच्या काही गोष्टी असतील, फ्रान्सच्या काही क्लासिकल गोष्टी असतील, त्या सुद्धा आपण या ठिकाणी, कारण आपला संगम फक्त भारतीय परंपराचे नाही आहे. आपल्या ईशान्य जे देश आहे, जपान आहे, साऊथ कोरिया आहे आणि चीन आहे किंवा असे भरपूर ज्या ठिकाणी गौतम बुद्धांचं जे मानणारे जे मोठे वर्ग आहेत त्या ठिकाणी जे नृत्य किंवा कला या कौशल्य या ठिकाणी सुद्धा आपल्या स्थानिक लोकांना फक्त यूट्यूबमध्ये बघायला मिळतात. एखादी गोष्टी यूट्यूबमध्ये बघणे, पडद्याच्या पिक्चरमध्ये बघणे आणि थेट बघण्यामध्ये खूप मोठा अंतर असतं. आणि या सर्व गोष्टीचं भारतीय संविधान सन्मान व संवर्धन समितीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य निदर्शन करण्यात आली. ईव्हीएम हटाव या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. या निदर्शनामध्ये कायदेतज्ञ म्हणजेच वकिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळेस बोलताना ॲडव्होकेट डी.व्ही. खिल्लारे आणि एस.आर. बोदडे यांनी सांगितलं की जर येणाऱ्या लोकसभेपर्यंत ईव्हीएम हद्दपार करून बॅलेट पेपरवर निवडणुका नाही झाल्या तर आम्ही मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे करून सरकारला धारेवर धरू. बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा BS4 याचा अर्थ भारतीय संविधान सन्मान संवर्धन सुरक्षा समिती. या समितीच्या अंतर्गत आणि ज्या काही 32 संघटना यासोबत जोडलेल्या आहेत त्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्याचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. आपल्या माध्यमातून सर्वांना राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी आपण जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, आमचं सर्वात महत्त्वाचं मागणं हे आहे की या देशामध्ये 2014 पासून आपण पाहतो आहोत संपूर्णच्या संपूर्ण ही लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि तो प्रयत्न ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटद्वारे चाललेला आहे. 2014 मध्ये शास्त्रज्ञांनी स्वतः प्रयोग करून दाखवला की इथे कोणतंही बटन जरी दाबलं तरी एका विशिष्ट पक्षाला ते जातं आणि
हे ज्या वेळेला झालं, हे ज्या वेळेला सांगितलं गेलं, त्यावेळेला या शास्त्रज्ञाचा खून करण्यात आला. आजपर्यंत त्याचा तपास नाही. अत्यंत चिंतेची आणि शर्मेची बाब आहे. त्यानंतर आत्ताच गेल्या महिन्यामध्ये आपण बघतो की आपचे एक सन्माननीय आमदार यांनी स्वतः विधानसभेमध्ये, दिल्लीच्या विधानसभेमध्ये हा प्रयोग करून दाखवला की आपण कोणतंही बटन दाबा आणि कोणत्याही पक्षाला जरी आपण केलं तरीही त्याच्यातले 90% मतं, ही 90% मतं एका विशिष्ट पक्षाला म्हणजेच बीजेपीला जातात. हे सर्व असताना सुद्धा आणि जे मॅन्युफॅक्चरर आहेत, जे शास्त्रज्ञ आहेत, मग ते जर्मनी असेल, अमेरिका असेल, इंग्लंड असेल, रशिया असेल, या सर्व देशातल्या म्हणजे जे काही पुढारलेले देश आहेत यांनी ईव्हीएम बंद केलेला आहे, कारण ती संपूर्ण डाऊटफुल आहे. साहेब, भारतात ही तिसरी निवडणूक आहे लोकसभेची जी ईव्हीएम वर होते आणि आपण आज विरोध करताय. आम्ही आज विरोध करत नाही. आमचा विरोध 2014 पासून चालू आहे. परंतु इथलं सरकार, केंद्र सरकार हे गुंग झालेलं आहे, बधीर झालेलं आहे, मूक झालेलं आहे. सर्वसामान्य जनतेच्या भावना त्यांना पायदळी तुडवायच्या आहेत, लोकशाही त्यांना नष्ट करायची आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या देशामध्ये हुकुमशाही आणण्याचा आणि सर्व जनतेला, बहुतांश जनतेला गुलाम करण्याचा हा डाव, हा त्यांचा चाट टाकलेला आहे त्यांनी. तर आपण ईव्हीएम हटावची मागणी करत आहात, पण सर्वसामान्य जनतेचा याला पाठबळ नाही. 100% पाठबळ आहे. ही जनता आज जरी आपल्याला दिसत नसली तरी अंतकरणातून, मनातून हे ईव्हीएम हटाव या बाबतीत त्यांचा पुढाकार आहे, होकार आहे. आपण ईव्हीएम हटावसाठी मोहीम राबवताय, दुसरीकडे केंद्र आणि राज्य ईव्हीएमच्या जनजागृतीसाठी रथ काढलेले आहेत, ईव्हीएम जागृती करताय. मग हा विरोधाभास आहे का? अनेक गावामध्ये जे जे रथ गेलेत ते रथ अडवल्या गेलेत, पळवून लावल्या गेलेले आहेत. ईव्हीएमचा विषय नव्हता, तो सरकार आपल्या दारीचा विषय होता, ईव्हीएम बाबत नव्हता. अगदीच बरोबर, अगदीच बरोबर. मी तेच सांगतो की सर्वच्या सर्व विकासाच्या बाबतीत हे रथ तिथे गेलेले होते आणि त्यावर लिहिलेलं होतं की मोदी, भारत सरकार नाही तर मोदीचा हा विकास आहे. म्हणजे या देशाचा, आमचा टॅक्स, तुमचा, माझा, या देशातल्या सर्वांचा 145 कोटी लोकांचा टॅक्स, आणि तो भारतीय जनता पक्ष स्वतः सांगतं की आम्ही खर्च करतो, म्हणजे आमच्या खिशातून पैसा ओढून घ्यायचा आणि त्यांनी सांगायचं की आम्ही विकास करतो. अशा तऱ्हेचं हे चुकीचं, खोटं आणि निखालस तुम्हाला सांगतो बदनाम करण्याचा हा प्रयत्न चाललेला आहे. तुम्हाला, आम्हाला, आमच्या खिशातला हा कर हे लोक दाखवतायत की भारतीय जनता पक्ष हा विकास करताय. ते सर्विसवी अत्यंत चुकीचं आणि खोटं आहे. तर एकीकडे तुम्ही म्हणता ईव्हीएम हटाव, ईव्हीएमचे मतदान एकाच विशिष्ट पक्षाला जाते, पण आता ज्या निवडणुका झाल्या आपण जर बघितलं, पंजाब असेल, दिल्ली असेल, दक्षिणेत बघा, वेगवेगळ्या पक्षांचे सरकार आहेत. मग हे कसं काय शक्य? हे शक्य करण्याचा त्यांनी मुद्दा म्हणून खोडसाळपणे प्रयत्न केलेला आहे की बघा, आम्ही काही राज्य आमच्याकडे नाहीत, आम्ही तुम्हाला दाखवून देतो. म्हणजे हे ईव्हीएम, अहो साधी इथली गोष्ट घ्या, इथे एक ईव्हीएम आणि पॅड ठेवलेला आहे, तिथे मी स्वतः गेलो आणि अर्धा तास त्याच्यावर प्रयत्न केला, ते दुरुस्त नादुरुस्त आहे. मग मी त्यांना म्हटलं की वकिलाचा कोट बघून हे बंद झालंय का? अत्यंत जवळजवळ 90% लोकांनी ईव्हीएम अविश्वास दाखवलेला आहे त्या ठिकाणी. एक महत्त्वाचा प्रश्न, बॅलेट पेपरवर जर बीजेपी जिंकून आले तर तुम्ही स्वागत कराल? अजिबात नाही, कारण तिथे त्याची स्वागत कसं करणार आहे, त्याची तपासणी झाली पाहिजे आणि हे तपासणी करण्याच्या विरोधात आहे. 100% आम्ही स्वागत करणार, 100% स्वागत करणार. पुन्हा प्रश्न विचारतो की जर बीजेपी मतपत्रिकेवर निवडून आले, तुमच्या पक्षाला विरोध नाहीये, तुमचा फक्त त्या मशीनला विरोध आहे. येस, 100%. मतपत्रिकेवर जर कोणी निवडून आलं तर तुम्ही आम्ही मान्य करणार. म्हणजे आम्हाला बॅलेट पेपरवरच विश्वास आहे. आमचा विश्वास, संपूर्ण जनतेचा विश्वास मशीनवर नाही. संभ्रम निर्माण होतोय की तुम्ही बीजेपीचे कट्टर विरोध नाही. आमची भूमिका हीच आहे की ह्या देशामध्ये ईव्हीएम द्वारे जे हुकुमशाही पद्धत सुरू आहे, ईव्हीएम द्वारे जे लोक निवडले जात आहेत ते हिटलरशाही पद्धतीनं लोकसभेमध्ये वागत आहे. आणि लोकसभेमध्ये जे विधेयक येतात ते विधेयक डिटेलमध्ये डिस्कस न करता ते अप्रूव्ह झाले असा एक माणूस हात वर करतो आणि सर्व खासदार त्याला अप्रूव्हल देतात. हा लोकशाहीचा मोठा अपमान आहे की ह्या देशामध्ये ईव्हीएम द्वारे जर
वोटिंग झालं तर आम्हाला आशा आहे की या देशामध्ये लोकशाही ही जिवंत आहे आणि लोकशाही वाचवायची असेल तर ईएम हटाव हा आमचा एकमेव प्रोग्राम आहे. एक अपेक्षा अशी आहे की बीजेपीचे विरोधक आहात का ईव्हीएमचे विरोधक? मतपत्रिकेवर बीजेपी जिंकली तर स्वागत कराल का? थेट बोला सर. आम्ही लोकशाही पद्धतीनं वागणारे माणसं आहोत. जर बीजेपी हे बॅलॉट पेपर मध्ये द्वारे जर निवडून आली तर आम्ही आंबेडकरी विचाराचे माणसं आहोत, आम्ही त्यांचं वेलकम करू. असं नाही, लोकशाहीला सर्वोच्च मानणारे आम्ही माणसं आहोत आणि या देशामध्ये प्रत्येक जाती जमातीला जर आदर्श जर निर्माण केला असेल तर या बौद्ध समाजाच्या लोकांनी, ओबीसी समाजाच्या लोकांनी आदर्श निर्माण केला. आज ते जागृत झालेले आहे. राहिला प्रश्न इथं की तुम्ही म्हणता की इथं कमी लोक आहेत. बाबासाहेब म्हणाले होते मला हे आंदोलन चेतवायचं असेल तर मला 10 लोक सुद्धा कामाचे आहेत आणि 10 लोक हजारो लोकांना चेतवू शकतात. या माध्यमाद्वारे आम्ही जरी आज छोटे असलो तरी आम्ही हजारो लोक, लाखो लोक सर, चेतवू शकतो. आपण वार्डात जाऊन सनी याबाबत जनजागृती करणार आहात. हा, तो प्रयत्न आम्ही करत आहोत आणि त्यासाठी आमची टीम सुद्धा तयार आहे. धन्यवाद. आता माघार नाही, मेलो तरी माघार नाही. पोलीस वाट ईव्हीएम गायब आहे. इलेक्शन कमिशन सुद्धा ईव्हीएम मशीन हद्दपार करून आपल्या देशातील सर्व वंचित बहुजन गरिबांना न्याय देण्यात यावा या मागणीसाठी सामाजिक समता संघ महाराष्ट्र यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक अधिकारी यांना याबाबत निवेदन देण्यात आलं. जर या मागणीच्या गांभीर्यानं विचार न केला गेल्यास सामाजिक समता संघातर्फे रस्त्यावर उतरण्याचं आवाहनही यावेळेस सामाजिक समता संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीरंग ससाने यांनी केलं. निवेदन देण्यासाठी आलो. निवेदन हेच द्यायचं की देशामध्ये आणि राज्यामध्ये ईव्हीएम मशीन जेव्हापासून आली तेव्हापासून भारतीय जनता पक्षाचं सरकार राज्यात आणि देशामध्ये येत आहे आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि त्यांचे आमदार खासदारच निवडून येतात. बाकी दुसऱ्या कोणत्याही पक्षाचे उमेदवार निवडून येत नाही. मग ते ग्रामपंचायत असेल, महापालिका असेल, आमदार खासदार असतील. तर आमचं सर्व भारतीय जनतेचं असं भरम झालेलं आहे. म्हणजे आम्हाला असं खात्री पटलेली आहे की ईव्हीएम मशीन ही मॅनेज झालेली आहे. कशावरही मत टाकलं तर ते कमळालाच मत जातं. त्यामुळं पूर्वीसारखं जे आपण कागदावर स्टॅम्प मारून मतदान करीत होतो तर तीच पद्धत परत आपल्या देशात लागू झाली पाहिजे. कारण भारतीय जनता पक्षाचं सरकार जेव्हापासून आपल्या देशात आणि राज्यात आलं, सूचित बेरोजगारी वाढली, जातीवाद वाढला, जातीमध्ये भांडण लावायचं काम चालू आहे. आमच्या महिला सुरक्षित नाहीत, आम्हाला व्यवस्थित न्याय मिळत नाही. आमच्या सूचित बेरोजगाराचं वय उलटून चाललंय तरी त्यांना सरकारी नोकरी मिळत नाही. कारण सरकार नुसत्या घोषणाच करतंय पण त्या नोकर भरती करत नाही आणि नोकर भरती होत नसल्यामुळं राज्यातले आणि देशातले लाखो करोडो तरुण हे घरामध्ये बसून आहेत. ज्यांनी जीवाचं रान करून, अभ्यास करून, कष्ट करून मोठ्या मोठ्या डिग्र्या हासिल केल्यात. कुणी इंजिनियर झाले, कुणी सॉफ्ट इंजिनियर झाले, कुणी सिव्हिल इंजिनियर झाले, डॉक्टर, वकील, हे सगळी मंडळी घरी बसलेले, त्यांच्या हाताला काम नाही. आणि हे सगळ्याचं कारण हे ईव्हीएम मशीन आहे. म्हणून ईव्हीएम मशीन हटलं पाहिजे आणि आपल्या भारत देशामधून ईव्हीएम मशीन हे तडीपार झालं पाहिजे अशी आम्ही सामाजिक समता संघ, सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांना निवेदन देऊन सांगणार आहोत. जर त्यांनी आमची मागणी मान्य नाही केली तर आम्ही लोकशाही मार्गाने कार्यालयापुढे आंदोलन करणार आहोत. मग आंदोलनामध्ये मोर्चा असेल, निदर्शने असतील, उपोषण असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत. आणि एवढं करूनही जर त्यांनी ऐकलं नाही तर आम्ही निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन आमच्या समोर आली तर आम्ही मतदान करणारे ईव्हीएम मशीन गुंडाळून धोक्यात बंद करून ठेवू. दादा, आपण आता उल्लेख केला का जेव्हापासून ईव्हीएम आले तेव्हापासून भाजपचं सरकार आलेलं आहे, ईव्हीएम मॅनेज होतंय. पण दक्षिणेत असेल, दिल्लीत असेल, कर्नाटकात असेल, पंजाबमध्ये असेल, वेगवेगळ्या पक्षाचे सरकार आलेलं आहे. मग हा आरोप कितपत योग्य आहे? नाही, ते त्याच्यामध्ये असं अनेक वेळा असं लक्षात आलेलं आहे की 1-2 ठिकाणी इतर पक्षाचे उमेदवार निवडून येतात आणि बाकी सर्व ठिकाणी त्यांच्या पक्षाचे उमेदवार निवडून येतात. त्यामुळे आपल्याला जे वाटतं की बाबा ईव्हीएम मध्ये
त्यांनी छेडखानी केलेली नाही असा आपल्याला विश्वास येण्यासाठी ते असं करतात. जर या देशामध्ये लोकशाहीचं धाक आहे म्हणून ते त्या पद्धतीने एखाद्या राज्यामध्ये दुसऱ्या पक्षाचं सरकार आणतात आणि 3 राज्यामध्ये स्वतःच्या पक्षाचं सरकार आणतात. तुम्ही आता हा आरोप करता, पण ज्यावेळेस निवडणूक आयोगाने ईव्हीएमच्या बाबतीत ओपन चॅलेंज दिले होते त्यावेळेस तुम्ही ते चॅलेंज का दिलं? त्यावेळेस आम्ही सर्व आंबेडकरवादी लोकशाहीवादी लोकांनी ते चॅलेंज स्वीकारलेलंच आहे आणि ईव्हीएम मशीन हे आपल्या देशातून तडीपार करा आणि बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या असे सर्वच लोक रस्त्यावर उतरत आहेत त्या सरकारच्या विरोधामध्ये. एकीकडे तुम्ही ईव्हीएम मशीनच्या विरोधात रस्त्यावर उतरत आहे, ईव्हीएम मशीनला विरोध वाढत आहे. दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकार ईव्हीएम मशीनच्या बाबतीत जनजागृती रथ काढत आहे. मग हा विरोधाभास आहे का? हो, ते जनजागृती काढून परत आम्हाला एकदा परत आपल्या भारतीय लोकांना येडं बनवण्याचं काम करीत आहेत आणि दिशाभूल करायचं काम करीत आहेत. ईव्हीएमच्या बाबतीत काही भारतीय नागरिक कोर्टामध्ये गेलेले आहेत, कोर्टापर्यंत हा वाद पोहोचला आहे. आपण याबाबत काय भूमिका घेणार आहात? जे लोक कोर्टात गेले ते तर कोर्टाची लढाई लढणारच आहेत. आम्ही ईव्हीएम हटव म्हणून आम्ही रोडवरची लढाई लढणार आहोत, कारण आमचा सामाजिक संघटन आहे, सामाजिक समता संघ हे आमचं सामाजिक संघटन आहे. सामाजिक दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून आम्ही रोडवरची लढाई लढू आणि ईव्हीएम जोपर्यंत आपल्या देशातून तडीपार होत नाही तोपर्यंत आमचं कार्य सुरू ठेवू. धन्यवाद दादा. आपलं नाव? श्रीरंग ससाने, सामाजिक समता संघ संस्थापक अध्यक्ष. पेन्शन लागू करावी या मागणीसाठी मागील काही वर्षांपासून केंद्र व राज्य सरकारचे उंबरठे झिजवणाऱ्या ईपीएस कर्मचाऱ्यांनी आज आपल्या मागण्यांसाठी वसंतराव नाईक चौक ते कार्यालय मोर्चा काढला होता. त्या मोर्चामध्ये जिल्हा मराठवाडा महाराष्ट्रातील पेन्शनधारक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. काही वर्षापासून पाठपुरावा करत आहात, आज आपल्याला काय आश्वासन मिळालं? सर, आश्वासन की आम्ही आता जंतर मंतरवरती आंदोलन झालं, रामलीला मैदानावरती आंदोलन झालं, पुन्हा भारतामधून 27-28 राज्यातून जवळजवळ 2 लाख लोक तिथं होते. परत भूपेंद्र सिंह यादव साहेबांनी सांगितले की आपका काम हो जाएगा. परत त्याच्यामध्ये सुप्रियाताई सुळे, अमोल कोल्हे, भामरेजी आणि इतिहास जलील साहेब यांनी बी सुद्धा खूप हिरिरीने भाग घेऊन ती मान्य केली. 45 खासदारांकडे नेमणूक केली, त्यांनी कुठल्या माध्यमातून तिथं मान्य केली हे आम्ही तेवढं सांगतो. मागच्या महिन्यात होणार होतं, या महिन्यात होणार आहे. अजून तर आमच्यापर्यंत अजून कुठली अशी न्यूज आलेली नाही की तुमच्या खात्यात पैसे या दिवशी जमा होईल किंवा बंद होईल म्हणून. आज आपल्याला काय आश्वासन देण्यात आलं? आता मी भांबडे महाराज परिस्थिती प्रमुख म्हणून पूर्ण भारतामध्ये पांगरकर साहेब, आंबेडकर साहेब राज्य फिरतो. तर आजचं जे आंदोलन आहे किंवा आम्ही यांना जागृत केलं की आतापर्यंत आम्ही ग्रामपंचायत, आमदार, खासदार, कलेक्टर, मंत्री, आदरणीय पंतप्रधान, आदरणीय राष्ट्रपती सर्वांना निवेदन देऊन थकलो. तर त्याचा फलित लोक मोदी साहबांनी सांगितले आप काम हो चुका है, हमें वक्त दो और जल्दी हम डिक्लेयर करेंगे. फिर कहाँ प्रॉब्लम कहाँ है? तो हम कंफ्यूजन में सर. 75 लाख लोग हैं, एक के पीछे 10 लोग आए. ये 10-12 कोटी लोक संख्या हमारी है. हम भीख नहीं मांग रहे सर, हमने न्याय किससे मांगना? आज आपण अधिकाऱ्यांना जे निवेदन दिलंय त्यांनी आपल्याला काय आश्वासन केलं? अधिकारी बिचारे इथले सन्मान्य तांबे साहेब असणार, कमिशनर साहेबांचे त्यांनी एकदम व्यवस्थित सांगितलं की आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही तुमची मान्य व्यवस्थित केलेली आहे, आम्ही वर त्यांचा पाठपुरावा करतो. पण त्यांच्याकडनं आदेश झाल्याशिवाय आम्ही काही डिक्लेरेशन करू शकत नाही. आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमच्या दुःखात सहभागी असं साहेबांनी सांगितलं. धन्यवाद. आपलं नाव? भांबडे महाराज, परिस्थिती प्रमुख, EPS 95, छत्रपती संभाजीनगर. एक विनंती आहे साहेब, याच्यापूर्वी तलवारे साहेब, ज्यावेळेस वाटते साहेब होते, आम्हाला 1 दिवस देत होते. ते आमच्या काही मागण्या असल्या किंवा काय म्हणलं तर आम्हाला 1 दिवस, एकच दिवस जास्त त्यांच्याकडे काहीच माहिती नसते. नांदेडला खूप बातमी झाल्या, नांदेडला पोलीस आले होते, मला समज आहे त्यांनीच पोलीस पाठवले तुम्हाला फॉर इन्फॉर्मेशन. बचिंद्र सिंग बोललो. हा बचिंद्र, काय होतं काही वेळेला तुम्ही त्यांच्या पॉवर मध्ये काही नाही, तुम्ही लेखी द्या, आपण त्याला रिव्हाइस मध्ये टाकून रिप्लाय देऊ. तुम्हालाही 2 गोष्टी 2014 पैसे भरले पण काय त्याच्यामध्ये अजूनही एम्प्लॉयरला मुदत, पॉलिसी मॅटर आहे. त्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला सांगतो, एम्प्लॉयरला मुदत 31 मे पर्यंत, 30 मे पर्यंत, जोपर्यंत
ते फायनल होत नाही तोपर्यंत आम्ही काय करणार? समजा मी आज तुमच्याकडनं पैसे घेतले आणि उद्या पेन्शन ते होणार आहे. टाकायला लावणार. पेन्शनर आहेत काही 8 महिने झाले, 9 महिने झाले, 10 महिने झाले, नाशिक, त्यांचं जे प्रलंबित प्रश्न आहे ते विनंती करून तुम्ही त्याची लिस्ट द्या, आम्ही त्याला सॉल्व्ह करू. थँक्यू सर. तुमचं निवेदन स्वीकारायचं तर आम्हाला फक्त 2 मिनिटाचा वेळ द्या तुमच्या ऑफिसला. थोडं बोलायचं. अर्धा तास 4 लोक येणार होते. तुम्ही एक काम करा, काय इश्यू आहे ते लिहून घ्या. म्हणजे हो आपल्याला आहे, चर्चा लिहिलेलं आहे करू. साहेब. मला देतो. तुम्ही 2 वाजता या. हा सर, हे निवेदन घ्या. राजमाता जिजाऊ जयंती निमित्तानं आज क्रांती चौक ते जिजाऊ चौक चिकलठाणा इथपर्यंत भव्य वाहन रॅली काढण्यात आली. यावेळी शिवप्रेमी महिला पुरुषांनी पारंपरिक वेशभूषेत या रॅलीमध्ये सहभाग घेतला. रथामध्ये ठेवण्यात येईल आणि रथाचं पूजन झाल्यावर आपण आपलं पुढचं मार्गक्रमण करू. चला एक जयघोष होऊ द्या. तुमचं आमचं नातं काय? अरे तुमचं आमचं नातं काय? छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय शिवराय. आम्ही इतक्या मोठ्या थाटाने हे शिवजयंती साजरी करू लागलो, जिजाऊ जयंती साजरी करू लागलो, कारण आम्ही कुणाचा 1 रुपया न घेता आमच्या स्वतःच्या खर्चाने आम्ही हे करतो. आणि मोटरसायकलीची रॅली आहे, 4 व्हीलरची रॅली आहे, लहान मुलांची आहे, खेळ घेतलेले आहेत. हे सर्व आम्ही महिला निघालेले आहेत हे जिजाऊ जयंतीसाठी. आणि सर्व आम्ही जरांगे पाटलाच्या पाठीमागे आहे आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आता येणार नाही. जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या शिवसेना अपात्र आमदारांच्या संबंधाच्या निर्णयावर समाजवादी पक्षाचे महासचिव डॉक्टर शेख रऊफ यांनी एकंदरीत अध्यक्षांच्या निर्णयावर सडेतोड प्रतिक्रिया दिली. बघा, संपूर्ण महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष केंद्रित होतं. परंतु सर्वांनाच माहीत आहे आता महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं काउंटडाऊन चालू झालेलं आहे. कुठं ना कुठं या निर्णयासाठी प्रेशर होता केंद्राकडून किंवा राज्याकडून. तर ह्या प्रेशरमुळे त्यांनी ही वेळ काढत गेले. आता काय, मला वाटतं पुढच्या महिन्यात ते आचारसंहिता लागू करतील आणि पुढच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतील. तर हे फक्त खो देण्याचं काम चालू होता आणि जनता पण हे समजली होती निर्णय असाच येणार, त्याच्यामध्ये काही ठोस निर्णय निघणार नाही. याबद्दल प्रत्येक जनसामान्यांमध्ये अशी भावना होती की काही ना काही निगेटिव्ह रिझल्ट येतील, काही ना काही कुठं ना कुठं हे शिंदे सरकारला कुठं ना कुठं दाबण्याचा प्रयत्न करतील. परंतु तसं काही नव्हता याच्यामध्ये आणि शिंदे सरकार हे पूर्ण त्यांचा कार्यकाळ मार्चेला जो काय तो पूर्ण करतील आणि मग येणाऱ्या निवडणुकीच्या प्रमाणे हे निवडणूक कार्यक्रम घोषित करतील आणि हे जैसे ते परिस्थिती होऊन जाईल. सर, कालचा जो निकाल आला म्हणजे हा सर्व निकाल हा राजकीय याच्यातून प्रेरित आहे असं आपल्याला वाटतं? हो, 100% वाटतं. कारण कि जुल्म जब जालिमों के हिमायत में जाएगा ये हाल है तो फिर अदालतों में कौन जाएगा. आज ये पोझिशन झालेली आहे. सर्वांना माहीत आहे काय व्हायला लागलं आणि काय होत आहे आणि काय करायचं आहे हे सर्वांना दिसायला लागलं. परंतु जाणून बुजून काही लोक डोळ्यावर पट्टी बांधून बसलेले आहेत. त्यांना माहीत आहे काय होणार नाही, काय उपयोग नाही. कारण की आज आपल्याला म्हणायला आपण लोकशाहीमध्ये जगायला लागलो, परंतु हे हिटलरशाहीपेक्षा पण जास्त दिवस आपण बघायला लागलो. कारण की हिटलरच्या काळात पण लोकांनी असे दिवस पाहिलेले नाही, ते दिवस आपण भारतीय लोक पाहायला लागलो. सर, आपण स्वतः एका राजकीय पक्षाचे महासचिव आहात. या निकालाकडे आपण बघता कसे? हा निकाल जो आहे हा येणाऱ्या लोकसभेच्या याच्यानुसार हा कोणत्या पक्षाला मारक ठरेल आणि कोणत्या पक्षाला तारक ठरू शकतो? मी नाही, सर्व जनताला हे कळून चुकलेलं आहे की काय स्पष्ट चित्र ते दिसायला लागलं की हे
जाणून बुजून कुणाला वर आणण्यासाठी कोणाच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे हे सर्वांना कळायला लागलं. हे मीच नाही म्हणत, सर्वांना कळायला लागलं की कोणासाठी हा असा निर्णय आलेला आहे. सर, यानंतर लोकसभेनंतर महाराष्ट्रात विधानसभेचे रणसंग्राम सुरू होणार आहे. या विधानसभेच्या रणसंग्रामामध्ये उभाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला या निर्णयाचा आणि बाळासाहेबांच्या पुण्याईचा आणि त्यांनी कोविड काळात मुख्यमंत्री असताना जे 2 वर्ष काम केलं याचा फायदा होणार का? अवश्य फायदा होणार, कारण की महाराष्ट्रामध्ये गावगाव खेड्यापर्यंत जर कोणता पक्ष गेलेला आहे तर तो एक मात्र पक्ष आहे, तो आहे माननीय आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना पक्ष गेलेला आहे स्वर्गवासी. कारण की त्यांनी ज्या वेळेस जी मेहनत केली होती, जे एक मुद्दा घेऊन चालले होते, ह्या मुद्द्यावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा शिवसेनेचा पक्ष, ज्याचे नेतृत्व आता माननीय उद्धवजी ठाकरे साहेब करत आहेत, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार, तर हा पक्ष खूप चांगला प्रत्येक गावखेड्यामध्ये गेलेला आहे. प्रत्येकाच्या तनामनामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे आहे हे एवढं मला कळतं. परंतु काही दुसऱ्या पक्षांनी यांचं बोट धरून यांना जो दगा दिला हे या निवडणुकीमध्ये जनता यांना दाखवून देईल. सर, केंद्रात आणि राज्यात BJPचं सरकार आहे. आपल्या सत्तेचा गैरवापर करून सनी यांनी आपल्याला पाहिजे तसा निकाल द्यायला लावला असा आपला स्पष्ट आरोप आहे. मी नाही म्हणत, या महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रातले आणि संपूर्ण देशातले जे सेक्युलर माइंड ठेवणारे जेवढे नेते, जेवढे लोक आहेत, ते सगळे हेच म्हणत आहेत जे तुम्ही सांगितलेलं आहे. मीच नाही म्हणत. सर, आता आपण आरोप करत आहात का सत्तेची धुंद चढलेल्या पक्षांनी आपल्याला पाहिजे तसा निकाल देऊन घेतला. याचाच एक 2 दिवसापूर्वी बिल्कस बानो प्रकरणात ज्या आरोपींना सोडलं होतं गुजरात सरकारने, पुन्हा त्यांना जेलमध्ये. शेवटी पुन्हा एकदाच्या हेडलाईन्स. आता वेरूळ अजिंठा महोत्सवात खंड पडणार नाही. जिल्हाधिकारी अस्तिकुमार पांडेंनी दिली ग्वाही. 2, 3, 4 फेब्रुवारीला आयोजन. EVM हटावसाठी विविध संघटना आक्रमक. संविधान संवर्धन समिती प्रत्येक मतदारसंघात जास्तीचे उमेदवार उभे करणार. EPF साठी कर्मचाऱ्यांचा प्रोव्हिडंट फंड कार्यालयावर मोर्चा. आणि जिजाऊ जयंतीनिमित्त